नारायणगाव येथे जबरी घरफोडी, सुमारे 3 लाखांचा ऐवज लंपास। वारुवाडी कोल्हेमळा येथे संभाजी बबन कोल्हे यांच्या बंद घराचा कडी कोयंडा पहारीच्या साह्याने उचकटून घरातील सुमारे 10 तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले। नारायणगाव पोलीस पुढील तपास करीत आहे। याच बातमीचा आढावा घेतला आहे आयवन न्यूजचे प्रतिनिधी किशोर वारोळे यांनी। पाहूया। मम्मीचं मंगळसूत्र, 2 अंगठ्या। पैसे किती होते? पैसे 4,500 होते। त्यांनी काय विचारलं, चंदनाचं झाड कोणाचं आहे? तर आम्ही बोललो आमच्या पुतण्याचं आहे। तर ते शाळेला गेलेले, तुम्ही 5 वाजता या। ते म्हणले द्यायचं का? तर आम्ही बोललो ते येतील 5 वाजता, मग त्यांना विचारा। एवढं, बाकी काय नाही। ते तिथूनच गेले माग। नारायणगाव येथील वारुवाडी कोल्हेमळा मांजरवाडी रोडवरती रात्री खूप मोठी जबरी चोरी झालेली आहे। आपल्याबरोबर आता वारुवाडीचे माजी सरपंच जंगलभाऊ कोल्हे आहेत। जंगलभाऊ, कोणाच्या घरी चोरी झाली आणि काय काय चोरीला गेलेलं आहे? संदीप बबन कोल्हे यांच्या घरामध्ये चोरी झालेली आहे। संदीप बबन कोल्हे हे वायसीएम येथे ॲडमिट आहेत आणि रात्री अंदाजे 2च्या नंतर ही चोरी झालेली आहे। तर चोरीमध्ये काय काय गेलं त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? एक 10 तोळे सोनं गेलेलं आहे, एक राणे आहे, एक मंगळसूत्र आहे, 2 अंगठे आहे आणि एक चैन आहे गळ्यातली। घरं सगळी बंद होती, ती घरांची सगळ्यांचे कुलूप तोडून न्यायचा प्रयत्न केलेला आहे। बाकीची जी घरं चालू होती त्या लोक आतमध्ये झोपलेली होती, त्या घरांना सगळ्यांना बाहेरून कडे घातले आणि नंतर 5 वाजता आमचे भाऊ उठले त्यांना शाळेत जाण्यासाठी। त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की बाहेरून कडी लावलेली होती। तो त्यांनी भाऊ बारका भावाला फोन करून त्यांना सगळ्यांना कल्पना देतो। वेळेला 5:30च्या दरम्यान आमच्या लक्षात आलं की चोरी झाली। या ठिकाणी एक चंदनाचं झाड आहे आणि ते चंदनाचं झाड विकायचं आहे की नाही विकायचं याच्यासाठी सुद्धा काल काही लोक आले होते आणि त्यांनी इथं येऊन या ठिकाणचा सर्वे करून रात्री हा दरोडा घातलेला आहे असं एकंदरीत या ठिकाणी दिसत आहे। या ठिकाणी जी रात्री जबरी चोरी झालेली आहे त्याचा गुन्हा नोंदवण्याचं काम आता नारायणगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी चालू आहे। या जबरी चोरीचा पुढील तपास नारायणगावचे पोलीस उपनिरीक्षक अनिल मोरे साहेब करत आहेत। कॅमेरामॅन राजेशसह मी किशोर वारोळे, आयवन न्यूज, नारायणगाव।